राज्यातील नाफेड आणि NCCFच्या 177 कांदा खरेदी केंद्रांना मुदतीपूर्वीच टाळे लागणार असल्याची स्थिती आहे। सध्या या दोघा संस्थांच्या कांदा खरेदी केंद्रावर शुकशुकाट आहे। खासगी एजन्सीची वाढलेली मक्तेदारी, बाजारभावापेक्षा 500 रुपये कमी दराने, त्यातच यंदा प्रथमच सरकारकडून आठवड्याचे जाहीर होणारे भाव या कारणांमुळे शेतकऱ्यांनी सरकारी खरेदी केंद्रावर पाठ फिरवली आहे। नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून 5 टन कांदा खरेदी करण्याचे उद्दिष्ट संस्थांनी निश्चित केले होते, परंतु दुर्दैव असे की 10 जून अखेर केवळ 25 ते 30 हजार टन कांदा खरेदी झाला। नाफेड आणि NCCFने कांदा खरेदी करण्यासाठी खासगी एजन्सीची नेमणूक केली। याला सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांचा विरोध होता। निवडणुकीच्या धामधुमीत शेतकऱ्यांचा आवाज सरकारच्या कानावर गेला नाही, त्यामुळे खासगी एजन्सीमार्फत कांद्याची खरेदी नाफेड NCCFच्या राज्यात सुरू झाली आहे। मात्र 1.5 महिन्यात किमान 10% उद्दिष्टही पूर्ण झालेलं नाही। नाफेड आणि NCCF या सरकारी संस्था पूर्णपणे खासगी एजन्सीच्या दबावात असल्याचा आरोप मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर हे करत आहेत। केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदीनंतर बाजारभावामध्ये स्थिरता राहावी, सुधारणा राहावी या हेतूने नाफेड आणि NCCFच्या मार्फत कांदा खरेदीला सुरुवात केली। जवळजवळ अनेक केंद्र शासनाने त्या ठिकाणी उघडले। जवळजवळ 90% केंद्र हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे। आपण जर बघितलं तर केंद्र शासनाने साधारणतः 5 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करावा अशा पद्धतीच्या सूचना या नाफेड आणि NCCFला दिल्या होत्या, परंतु वास्तविक जर आपण या ठिकाणी जर बघितलं तर केवळ 25,000 मेट्रिक टन त्या ठिकाणी कांद्याची खरेदी या ठिकाणी झालेली, म्हणजे फार तुरळक कांदा खरेदी या ठिकाणी या केंद्रांमार्फत झालेली। याची कारणं जर बघितलं तर सुरुवातीच्या काळामध्ये रोजचे बाजारभाव त्या ठिकाणी या केंद्रांमध्ये दिले जायचे, परंतु नंतरच्या काळामध्ये संपूर्ण आठवड्यासाठी एकच दर त्या ठिकाणी ठेवण्यात आला। जी काही जवळची आपली हितचिंतक आहे त्याच लोकांकडून हा कांदा खरेदी केला गेला, त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा या खरेदी केंद्राकडे पाठ फिरवल्याचं आपण या ठिकाणी बघत आहोत। या ठिकाणी जर खऱ्या अर्थाने केंद्र शासनाला कांदा खरेदी करायचा असेल तर त्या ठिकाणी नाफेड आणि NCCFला बाजार समित्यांमध्ये जर उतरवलं आणि व्यापाऱ्यांमध्ये आणि नाफेड आणि NCCFमध्ये जर स्पर्धा निर्माण झाली तरच खऱ्या अर्थानं त्या कांदा खरेदीचा उद्दिष्ट सफल होऊ शकतो। म्हणून केंद्र शासनाला आमची विनंती आहे की नाफेड आणि NCCFला त्या ठिकाणी आदेशित करावं की त्यांनी बाजार समित्यांमध्ये या ठिकाणी जाऊन कांदा खरेदी करावा, अन्यथा ही खरेदी केंद्र त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे पाठ फिरवलेली आहे आणि केंद्र शासनाला ही खरेदी केंद्र बंद करण्याची नामुष्की सुद्धा त्या ठिकाणी येऊ शकते।